नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आज तयार करणार आहोत शेवळ्याचं उपीट। शेवळ्या करून आणल्या होत्या आणि प्रत्येकाला उत्साह असतो की आपण केलेला पदार्थ किंवा उन्हाळ्याचं वाळवण असू दे किंवा कुठलाही नवीन पदार्थ असला की कधी पहिल्यांदा करतो ना असं होतं आणि ती पहिल्यांदा केल्यानंतर त्याची चव वेगळीच लागत असते। तर 100 वेळा करू दे किंवा किती वेळा करू दे पण पहिल्यांदा केलेलं ते वेगळंच लागतं। तर मी केलं आहे आज शेवळ्याचं उपीट नाश्त्यासाठी छान असं। तर बघू शकता किती बारीक शेवळ्या मिळतात इकडे आमच्याकडं आणि लागतात सुद्धा छान। अगदी आपल्या गावाकडे मिळतात थोड्याशा मोठ्या वगैरे त्यासुद्धा चवीला लागतात पण इकडे थोडंसं नाजूकपणा असतो। तर काय करायचं, शेवळ्याचं उपीट करण्यासाठी शेवळ्या छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। तर परतून झाले की जास्त भाजायला वेळ लागत नाही शेवळ्या। तर हे आपण भाजून घेतल्यानंतर तेल घातलं आहे, तेलामध्ये घालायचं शेंगदाणे चांगलं क्रंची होस्तर भाजून घ्यायचं, कढीपत्ता घालायचा, जिरे घालायचं, मोहरी घालायचं, परतून घ्यायचं। त्यामध्ये घालायचं कांदा, मिरची आपल्या आवडीनुसार घालायची। तर कुठलाही सोपा पदार्थ करायचा झाला की काय वेळ लागत नाही आणि अगदी आपण महिला मंडळांना अगदी आनंदानं उत्साहानं करत असतो। तर इथं आपण घेतला आहे कांदा मिरची सगळं भाजून घ्यायचं आणि इथं लवकर भाजण्यासाठी मी मिठाचा थोडासा वापर केला आहे। हळद घालायची, हळदसुद्धा नाही घातली तरी चालते, काही लोकांना हळद आवडत नाही ह्या शेवळ्याच्या उपीटामध्ये। तर तुम्ही शेवळ्या, आम्ही इकडे शेवळ्या म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा। हे शेवळ्याचं उपीट करताना पाण्याचा वापर थोडासा कमी करावा लागतो कारण की पाणी जास्त ऑब्झर्व करून घेत नाही, तर त्यामुळे पाणी थोडंसं आपल्या अंदाजानुसार घालायचं। तर मीठ घातलं आहे, थोडंसं भाजताना सुद्धा मीठ घातलं होतं, नंतर थोडंसं आणि मीठ घातलं, उकळी मारली की त्यामध्ये घालायच्या भाजलेल्या ह्या शेवया। मस्त अशा आपण 5-10 किलो करून आणतो पण ही शेवयाचं उपीट ना लागतं ना वेगळंच लागतं। तर घरातून आपले बघा लोक, पहिल्याची लोकांना त्यांना गरा किंवा पोह्यापेक्षा ना शेवयाचं उपीट खूप आवडत असतात कारण की त्याचं चवच वेगळी लागते। आणि ज्या हे केल्या जातात लाकडावर केले जातात त्याला नेमकं काय म्हणतात माझ्या लक्षात नाही, त्याची चवसुद्धा वेगळीच लागते, हातावरच्या म्हटलं तरी चालतं। आता मशनीचा वापर करून ह्या शेवया केल्या जातात। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं करता का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर ही तयार झालं आहे छान असं गोंड्यास आपल्या शेवया झणझणीत झालत्या, मिरच्या तिखट होत्या, वरून घालायची कोथिंबीर, पाणी आटोसं झाकून वगैरे ह्या शेवया शिजवून घ्यायच्या। त्यामुळे सांगते पाणी थोडंसं वापरायचं, म्हणजे पाणी आहे ते जास्त ऑब्झर्व करून घेत नाहीत हे शेवया, त्यामुळं पाणी अंदाजानुसार घालायचं। थोड्याशा पातळ झालत्या, नंतर वापरून मी आटवून घेतल्या। बघू शकता छान असं झाले आहेत। नाश्त्यामधला अगदी सोपा पदार्थ म्हणजे शेवयाचं आणि गऱ्याचं उपीट, मला खूप आवडतं हे। तर बघा थंड झाल्यानंतर थोडंसं घटसर झालं आहे, थंड होईल तसं घटसर होतंच। तर बघा तयार झालं आहे। ह्यावर तुम्ही शेव टाकून खाल्लं तर चालतं, कोथिंबीर कशा आपल्या आवडीनुसार गार्निश करून खाल्लं चालतं किंवा अशासुद्धा छान लागतात। आपलं सोनाली किचन बघायला आवडत असेल तर जाता सबस्क्राईब करा आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ।